या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो जयसिंगपूरच्या नगरीचा. निश्चितपणे उद्यापासून आचारसंहिता आज संपली आहे. रोडची कामं सगळी निश्चितपणे चालू होतील. विविध विकास कामं आहेत. मागच्या नगराध्यक्षांनी काही स्वतः कामं केले नाहीत, ते व्हिडिओवर दाखवण्याचं काम केलं. आणि निश्चितपणे आरोपांचं उत्तर या जनतेनं मताच्या स्वरूपात त्यांना दिलेलं आहे. 2 तारखेला झालेल्या मतदानात आणि आज निकाल झालेल्याच्या स्वरूपात दिलेला आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बहुमतांनी विजयी झालेले संजय पाटील येड्रावकर आपल्या सोबत आहेत. साहेब, जयसिंगपूरच्या जनतेनं बहुमताचा कौल आपल्याला दिलेला आहे. 11,187 मताचं मताधिक्य या जनतेनं आपल्याला दिलेलं आहे आणि आपला विजय होतोय, काय सांगाल? निश्चितपणे मी प्रथमतः KK न्यूजचं सुद्धा अभिनंदन करेल की अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कव्हरेज या नगरीचं जे मनातलं होतं ते चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये दाखवण्याचं काम केलं. त्याबद्दल प्रथम KK न्यूजचं सुद्धा मी अभिनंदन करतो. निश्चितपणे या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो जयसिंगपूरच्या नगरीचा. ज्यांनी विकासात्मक दृष्टी असलेले आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा राजन पाटील येड्रावकर साहेब असतील यांच्या माध्यमातून जे विकास काम या नगरीमध्ये चालू आहे त्याला समर्थन दर्शवून आम्हाला नगराध्यक्ष आणि प्रचंड मतानं नगरसेवक असे निवडून दिलेत. त्याबद्दल मी या नगरीचं तमाम जनतेचं खास करून आभार व्यक्त करेन. जयसिंगपूरच्या जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी इथून पुढची आपली वाटचाल कशी असेल? निश्चितपणे उद्यापासून आचारसंहिता आज संपली आहे. रोडची कामं सगळी निश्चितपणे चालू होतील. विविध विकास कामं आहेत. मागच्या नगराध्यक्षांनी काही स्वतः कामं केले नाहीत, ते व्हिडिओवर दाखवण्याचं काम केलं. ते सुद्धा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. निश्चितपणे या नगरीचा विकास करून अतिशय सुंदर प्रमाणात या नगरी तयार करणं आणि किंबहुना एक आदर्शवत महाराष्ट्रात जयसिंगपूरसारखे शहर असावं या दृष्टिकोनातनं आपण या पुढच्या ह्याच्यात वाटचाल करणार आहोत. साहेब, नगरपालिका निवडणुकीचा प्रचार करत असताना विरोधकांचे अनेक आरोप आपल्यावरती झाले, पण आपल्याला इतक्या लोकांचं मताधिक्य आहे, 11,187 मताधिक्य आहे आणि अशा पद्धतीनं आपला विजय आहे, काय सांगाल या आरोपांना? निश्चितपणे आरोपांचं उत्तर या जनतेनं मताच्या स्वरूपात त्यांना दिलेलं आहे. 2 तारखेला झालेल्या मतदानात आणि आज निकाल झालेल्याच्या स्वरूपात दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारे 5 वर्षांनी एकदा येऊन नगरीला फसवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न अशा प्रकारचं न करता निश्चितपणे जयसिंगपूरच्या विकासामध्ये आम्ही सर्व मंडळी, येड्रावकर कुटुंबीय असू दे, येड्रावकरांच्या माध्यमातून आमची सर्व मुलं असू देत, जी कार्यकर्ते आहेत ते नागरिकांच्या सुखदुःखामध्ये कायमस्वरूपी आमच्या बरोबर आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं नागरिकांची एक चांगलं नाळ आमचं या जयसिंगपूर शहरात आणि त्या दृष्टी निश्चितपणे शिरोळचा जो आता परिणाम आला त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या हे जे निकाल घेण्यामध्ये बिझी होतो, पण निश्चितपणे शिरोळचा असू दे तो का झाला असं त्याचं सुद्धा आपण त्याची माहिती घेऊन निश्चितपणे आणि सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. आणि कुरुंदवाडच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर कुरुंदवाडला आपले आघाडीची सत्ता आणि आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला. त्यामुळं तिथं सुद्धा मी जे उमेदवार निवडून आले त्यांचं अभिनंदन करतो आणि शिरोळमध्ये जे परिस्थिती निर्माण झाली त्याच्याबद्दल आपण निश्चितपणे त्याचं का असं झालं ह्याच्याबद्दल आम्ही आत्मचिंतन नक्की करू. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.